जिल्हा परिषद व ग्रामविकास खात्याने ही जागा वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदला आदेश दिलेले आहे. त्याप्रमाणे ही जागा आता जे बहुमजली पार्किंग जो विषय होता तो आता लवकरात लवकर पूर्ण होईल. यासाठी राज्य शासनाकडून पैसे आलेले आहेत. तसेच हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून संबंधित आर्किटेक्ट, जिओलॉजिकल सर्वेवाले तसेच RCC डिझायनर मंडळी, मुख्य अभियंता मंडळी सगळी या ठिकाणी पाहणी केली. ज्या तांत्रिक बाबी आहेत याच्याबद्दल त्यांची चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर अर्जंट एक मोजणी घेऊन त्याचं कामकाज होईल आणि त्याच्या बरोबरीने ते ड्रॉइंग सेट घेऊन खाली पाया किती वर आहे त्याच्याप्रमाणे RCC डिझाईन कसं असावं आणि ते लवकरात लवकर पूर्ण करून पाऊस संपताच याचं भूमिपूजन होईल आणि कामाची सुरुवात होईल. सातारा शहराला सातत्यानं पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील सर्वात मोठी अडचण पार्किंगची होती. या ठिकाणी खाऊगल्ली असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या या ठिकाणच्या असणाऱ्या शाळा असतील, दोन्ही महाराजांचं वास्तव्य या भागामध्ये कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे येण्या जाण्याची मोठ्या प्रमाणावरती येत जात असतात. त्यांची वाहनं लावायला दोन्ही वाड्यांच्या पुढे फार अडचण निर्माण होत असते. त्याचबरोबर या परिसरामध्ये सुद्धा अडचण होत असतात. त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांना सुसाय असं पार्किंग देण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा पार्किंगचा विषय मार्गी लागतोय. निश्चित रूपाने या पार्किंगच्या जागेसंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला आहे. आज या ठिकाणचा आणि राजवाडा दोन्हीकडला मिळून एक 66 कोटीचं बजेट आहे. ते बजेटचा राज्य शासनाने त्याला मंजूर दिले. नामदार श्रीमंतराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. आणि विशेष करून या जागा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेनं सहकार्य केले. आमच्या सर्वांचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांचं मोठं योगदान आहे या कामामध्ये. जागा आम्हाला देण्यासाठी त्यांनी झालेल्या नुकत्या जिल्हा परिषद मीटिंगमध्ये सरावामध्ये मंजूर केला. त्याच्यामुळं सातारा शहरातील महत्त्वाचा पार्किंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागतो. आज जरी तिथं पाहणी चालू झाले असेल तर पाऊस संपताच आपण लवकरच मोठा समारंभाची सुरुवात करतो. निश्चितपणे सातारा शहर